तर मित्र हो, हे आहे रायनॉक्स एअर जीटी 4 जॅकेट जे जानेवारीच्या 2023 मध्ये लॉन्च झालेलं आहे। याच्या आधीचं वर्जन 3 होता आणि हे 4 वर्जन आहे। 3 आणि 4 मध्ये काय डिफरन्स दिलेला आहे आणि प्राइस मध्ये काय डिफरन्स आहे, तर आज आपण ते बघणार आहोत। जॅकेट घालतो आणि तुम्हाला डिफरन्स सांगतो। जॅकेट मध्ये सेफ्टेक चे लेवल 2 प्रोटेक्टर दिलेले आहे। हे बॅक प्रोटेक्टर आहे, सेफ्टेकचं आहे जे चांगल्या क्वालिटीचं मानलं जातं। त्याच्यानंतर इथे शोल्डर प्रोटेक्टर दिलेला आहे आणि नी प्रोटेक्टर दिलेला आहे। सो तेही सेफ्टेकचं लेवल 2 चं प्रोटेक्टर आहे। त्यानंतर चेस्टला त्यांनी नॉक्सचं लेवल 2 प्रोटेक्टर दिलेलं आहे जे खूप ॲडव्हान्स आहे आणि ते खूप सॉफ्ट मटेरियल असतं पण हार्ड असतं, म्हणजे बेसिकली चांगलं मटेरियल असतं। इवन सेफ्टेक पेक्षा नॉक्सचं लेवल 2 प्रोटेक्टर हे जास्त चांगलं आहे। सो ते त्यांनी दोन्ही साईडला दिलेले आहेत। घालून बघतो। सेक्सी वाटते ना, सी ओके। तर आपण डिफरन्स जाणून घेऊया दोघांमध्ये काय काय फरक दिलेला आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे एअर जीटी 3 जॅकेट मध्ये चेस्ट प्रोटेक्टर नव्हते, ते यांनी ऍड केलेले आहेत आणि तेही अगदी लेवल 2 चे ऍड केलेले आहेत। लेवल 2 च्या पुढे काही नसतं। सो लेवल 2 हे ऍडव्हान्स आहे, सो त्यांनी ते ऍड केलेले आहेत। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे जे आहे हे वेलक्रो दिलेलं आहे, म्हणजे इथे एअर जीटी 3 ला काहीच नव्हतं, यांनी ऍड केलेलं आहे प्लस वेलक्रो दिलेला आहे। याच्यासोबत हा पॅच फ्री मिळतो। हा पॅच असतो जो आपण जॅकेट्सना वगैरे ऍड करतो, एक लुक येण्यासाठी वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे असतात। सो एक्झाम्पलसाठी त्यांनी हा त्यांचा रायनॉक्सचा मल्टी कलरचा ग्लो होणारा स्टिकर हा पॅच आपण इथे लावू शकतो। अशा प्रकारचं वेगळं कुठलंही तुमचं काही पर्सनलाइज असेल तेही तुम्ही इथे ऍड करू शकता, लावू शकता। आणि वेलक्रो दिल्यामुळे ते अटॅच होतं इझिली आणि आपण रिमूव्हही इझिली करू शकतो। सो हा एक चेंज दिलेला आहे एअर जीटी मध्ये। दुसरा चेंज यांनी असा दिलेला आहे, इथे यांनी यांचं नाव ऍड केलेलं आहे, इथे मॅश ऍड केलेले आहे। एअर जीटी 3 लाही मॅश होतं, इथेही मॅश आहे। जास्त काही चेंजेस नाहीये। लेवल 2 प्रोटेक्टर ऍड केलेले आहे चेस्टला। त्यानंतर इथे हा वेलक्रो पॅच ऍड केलेला आहे। त्यानंतर इथे थोडीशी डिझाईन चेंज दिसते, अगदी लिटिल बिट, जास्त फरक नाही। हा, आणि एअर जीटी 3 जॅकेट मध्ये ब्लॅक कलरच्या जॅकेटला इथे व्हाईट कलरची चेन होती, ती इथे त्यांनी आता पूर्णपणे ब्लॅक दिलेली आहे। बाकीचे जे 3 कलर आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्याच कलरचे चेन दिलेले आहेत ज्या एअर जीटी 3 ला होते त्या। मागेही त्यांनी त्यांचा लोगो ऍड केलेला आहे, रायनॉक्स लिहिलेला। हो, आणखीन एक चेंजेस मी तुम्हाला सांगतो की एअर जीटी 3 जॅकेटला इथे वेलक्रोची नेक होती, पण आता ती इथे त्यांनी ओपन नेक दिलेली आहे। जास्त व्हेंटिलेशन जाण्यासाठी त्यांनी हा नेक ओपन नेक केलेला आहे। मस्त जॅकेट आहे, फिनिशिंग सुद्धा छान आहे आणि फिटिंगला सुद्धा चांगलं बसलं आहे। सो माझ्याकडून तर वेल थम आहे। आणि हो, ह्याची प्राइस मेन गोष्ट, रायनॉक्स एअर जीटी 3 जॅकेटची प्राइस होती 5950। ओके, सो ह्याची प्राइस आहे 6950, म्हणजे 1000 रुपये वाढवलेले आहेत। एअर जीटी 3 जॅकेटमध्ये चेस्ट प्रोटेक्टर नव्हते, ते त्यांनी ऍड केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्याची जी प्राइस आहे 1000 रुपये तीही त्यांनी ऍड केलेली आहे। बाकी क्वालिटी बघाल तर खूप चांगली आहे। प्लस या जॅकेटचे 5 इयर्स वॉरंटी येते, प्लस या जॅकेट सोबत तुम्हाला 50,000चं
इन्शुरन्स मिळतं, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स. हे जॅकेट घेतल्यानंतर तुम्हाला ते त्यांच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करावं लागतं. त्यानंतर तुम्ही ते व्हॅलिड होता इन्शुरन्ससाठी. सो हा बजेट फ्रेंडली आहे जॅकेट. आणि मला वाटतं त्यांनी आता ट्राय केलेलं आहे की त्यांनी त्यांच्या सगळ्या जॅकेटमध्ये सगळ्या लेवलचे प्रोटेक्टर देण्यासाठी हे जॅकेट लॉन्च केलं आहे. जसं की बॅक प्रोटेक्टर आहे, शोल्डर प्रोटेक्टर आहे, नी प्रोटेक्टर आहे आणि आता चेस्ट प्रोटेक्टरही आहे. सो वेल थंब फॉर रायनॉक्स. ह्याच्याने इथे हे दिलेलं आहे ते त्यांनी पूर्ण मेश मटेरियल दिलेलं आहे एअर व्हेंटिलेशनसाठी. हे सगळं, हे जे सगळं दिसतंय ते मेश आहे. इथे सुद्धा त्यांनी मेश मटेरियल दिलेलं आहे. बाकीचं जे मटेरियल आहे पॉलिस्टर 600Dचं आहे. सगळ्या जॅकेटसाठी मोस्ट ऑफ दी 600Dचंच यूज केलं जातं, बाकीच्या ब्रँडसाठी सुद्धा. इथे फक्त मेशचा यूज केलेला आहे जे एअर व्हेंटिलेशनसाठी आहे. सो पर्सनली मला तर हे जॅकेट खूप आवडलेलं आहे. झिप छान आहेत. पॉकेट दाखवतो मी ह्याचे तुम्हाला. हे 2 पॉकेट्स इथे दिलेले आहेत. इथे आतमध्ये एक वॉटरप्रूफ पॉकेट आहे. बस इथे हे वॉटरप्रूफ एक आणि बाजूला असे 2 टोटल 3 पॉकेट्स दिलेले आहेत. इथे त्यांचं एअरजीटीचं ब्रँडिंग दिलेलं आहे. जॅकेटवरती जेवढे ग्रे कलरचे पॅच आहेत ते रिफ्लेक्टर्स आहेत. सो बऱ्यापैकी ते काळोखात ग्लो करतात. इथे सुद्धा दिलेले आहेत, इथे सुद्धा दिलेले आहेत, इथे आहे. प्लस हे रायनॉक्सचं सुद्धा ग्रे कलरचंच आहे त्यामुळे ते सुद्धा ग्लो करतं. पाठीमागे सुद्धा दिलेले आहेत. हा जो सगळा पार्ट दिसतोय हा मेश पार्ट आहे नेटवाला. बाकीचं सगळं पॉलिस्टर आहे. प्लस इथे हा वेलक्रो दिलेला आहे. हा स्ट्रॅप जेव्हा आपण जॅकेट लावतो इथे साईडला जे दिलेला आहे वेलक्रो तो कमी जास्त करण्यासाठी आहे वेस्ट प्रमाणे. सो दिस इज द फायनल. जे मी आता घातलेलं आहे ते एक्सेल जॅकेट आहे जे मला परफेक्ट फिट बसलेलं आहे. या जॅकेट सोबत आपल्याला फक्त जॅकेट मिळतं आणि लेवल 2 चे प्रोटेक्टर मिळतात. थर्मल लायनर आणि रेन लायनर हे आपल्याला सेपरेटली बाय करावं लागतं. कुठल्याही रायनॉक्सच्या जॅकेटमध्ये ते इन्क्लूड नाहीये. सो ते सेपरेटली आपल्याला बाय करावं लागतं. रेन लायनरची प्राइस आहे 950 जे ग्रीन कलरचं आहे आणि मला खूप आवडतं ते. सेकंड आहे थर्मल लायनर, त्याची कॉस्ट आहे काहीतरी 1100 रुपये. दोन्ही मिळून 2000 रुपये एक्स्ट्रा आपल्याला पे करावे लागतात. 6950 ही फक्त ह्या जॅकेटची प्राइस आहे. तर मित्रांनो कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हे जॅकेट कसं वाटलं. मी ब्लॅक कलर घेतलाय कारण माझ्या बाईकचा कलर ब्लॅक अँड रेड आहे. सो सगळ्या बाईक्सवरती मॅच होण्यासाठी मी माझा फेवरेट ब्लॅक कलर घेतलाय. मित्रांनो तुम्हाला आधीचा व्हिडिओ बघून समजलंच असेल आपण रायनॉक्स शोरूम मध्ये गेलेलो जिथून आपण रायनॉक्सचं एअरजीटी 4 जॅकेट खरेदी केलेलं आहे. रायनॉक्स जॅकेट बद्दल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती मिळालीच असेल. आज आपण हे घालून बघितलेलं आहे आणि ते मी तुम्हाला रिव्ह्यू करतो आहे. रायडिंग खूपच सिरियसली घेतलेलं आहे मी आणि त्याच्या प्रोटेक्शनसाठी आणि माझ्या प्रोटेक्शनसाठी मी हे जॅकेट खरेदी केलेलं आहे. इथे आपल्याला रायनॉक्सचं जॅकेट बाय केल्यावरती 50,000चं इन्शुरन्स मिळतो. त्यांच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला रजिस्टर करावं लागतं. सो त्यानंतर हे व्हॅलिड होतं. जॅकेटमध्ये जे सेफ्टेकचे लेवल 2 प्रोटेक्टर दिलेले आहेत, बॅक प्रोटेक्टर, शोल्डर प्रोटेक्टर आणि नी प्रोटेक्टर, त्याबद्दलची इथे इन्फॉर्मेशन बुक आहे. इथे आपल्याला चेस्ट प्रोटेक्टर जे मिळतात जॅकेटमध्ये पॉवर टेक्टरचे, त्याचं हे ब्रँडिंग आहे. हे रायनॉक्सचे स्टिकर्स दिलेले आहेत जे आपण कुठेही यूज करू शकतो, बाईकला, हेल्मेटला. इथे आपल्याला जॅकेटची MRP दिसते 6950. इथे त्यांनी CE सर्टिफाईड जॅकेट आहे हे शो होतं. हँडग्रिपला वेल्क्रो पण दिलेला आहे आणि प्लस चेन सुद्धा दिलेली आहे. इथे सुद्धा वेल्क्रो आहे. इथे सुद्धा ॲडजस्टेबल वेल्क्रो आहे.
मागून लुक बघता इथे रायनॉक्सचं ब्रँडिंग दिसतं, जे रिफ्लेक्टरमध्ये दिलेलं आहे. हे रिफ्लेक्टर आहे, हे रिफ्लेक्टर आहे. ते बॅक साईडला खाली इथे चेन ग्रिप दिलेली आहे. जेव्हा आपण रायडिंग पॅन्ट घालतो तेव्हा ती इथे अटॅच होते. त्या पॅन्टला सुद्धा मागच्या साईडला इथे चेन ग्रिप असते, ती इथे अटॅच केली जाते. रायनॉक्स एअरजीटी 4 जॅकेट, या जॅकेटचा जो मी रिव्ह्यू केला आहे ना, तो पूर्णपणे राईड टेस्ट करून केलेला आहे. म्हणजे हे जॅकेट घालून मी जवळजवळ 2-3 लॉंग राईड केलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की हे जॅकेट कसं आहे आणि याची क्वालिटी कशी आहे. तर तुम्ही बघू शकता, फिटिंगला हे जॅकेट एकदम परफेक्ट आहे आणि घालताना ते जॅकेट हेवी वाटतं, बट राईड करताना त्याचा वेट अजिबात जाणवत नाही. आणि खरं सांगतो मित्रांनो, हे जॅकेट घातल्यावरती जे फील येतं ना, ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे तुम्ही ते वेअर करूनच फील करू शकता. 7,000च्या प्राईस रेंजमध्ये हे जॅकेट व्हॅल्यू फॉर मनी आहे. म्हणजे या प्राईजमध्ये तुमचं चेस्ट प्रोटेक्ट होते, बॅक प्रोटेक्ट होतात, शोल्डर प्रोटेक्ट होतात, एल्बो प्रोटेक्ट होतात. सो बिग थम्स अप फॉर दिस जॅकेट. आणि हेच जॅकेट प्रिफर करा असं मी म्हणणार नाही, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कमी जास्त बजेटनुसार कोणतंही रायडिंग जॅकेट प्रिफर करू शकता. तुम्ही तुमच्या सेफ्टीला प्राधान्य द्या आणि आता सवय करा की रायडिंग जॅकेट घालूनच राईड करायची. आणि माझे हे ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील मोटो व्लॉगिंगचे, तर मी या व्हिडिओच्या शेवटी ते शेअर करतो, तुम्ही नक्की बघा. पुढच्या काही व्हिडिओंमध्ये मी प्रयत्न करीन की माझ्या मोटो गेअर्सची, मोटो एसेसरीजची आणि बाईक्सची काही माहिती तुमच्यासोबत शेअर करीन. तर मित्र हो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.